गुवाहाटीला गेलेल्यांकडे 2.5 कोटींच्या कार ईव्ही कार खरेदीतून काळा पैसा पांढरा केला. भास्कर जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका. तीव्र उन्हामुळे विदर्भामध्ये उष्णतेची लाट. विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता. अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये रेड अलर्ट जारी. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीला येलो अलर्ट. पिंपरी चिंचवडला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. शहरातील रस्ते जलमय. महापालिकेच्या नालेसफाईचा बोजवारा. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी, तर पिंपरी, शिरूर, भोर, मुळशीतही पावसाच्या सरी. 10 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करा. हवामान विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाचा तडाखा. पावसामुळे कांदा चाळ तुटून कांदा भिजला. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाची माती. 602 किलो कांद्याचे मिळाले अवघे 301 रुपये. सोलापुरात पाठवलेल्या कांद्याला 50 पैसे भाव. कल्याणमध्ये कुख्यात ड्रग्ज तस्कर पठाण गँग गजाआड. 35 कोटींचं 9 किलो ड्रग्ज जप्त. अमजद पठाणसह 5 तस्करांना बेड्या. वाशिममध्ये अवैध डिझेल साठ्यावर छापा. महसूल विभागाकडून 200 लिटर इंधन जप्त. तोंडगाव नाका फाट्यावर महसूल विभागाची कारवाई. अवैध इंधन साठेबाजांविरोधात कारवाईचा बडगा. जप्त करण्यात आलेले डिझेल पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपावरील गर्दी ओसरली. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे पंपावर गर्दी कमी. आठवडाभरात पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका. वाशिममध्ये पेट्रोल डिझेल विक्रीचे नवे नियम. वाहन पडताळणीनंतरच इंधन मिळणार. वाशिममध्ये प्रशासनाकडून पेट्रोल डिझेल विक्रीचे नवे नियम लागू. पेट्रोल डिझेल विक्रीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करण्यात आली आहे. टीसीसाठी गेलेल्या महिलेकडे मागणी. शाळेतील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. अकोला जिल्ह्यातील बाळापुरातील घटना.